चला आपण इथे एक प्रश्न बघूया। तर प्रश्न काय आहे आपल्या की जानेवारी ते एप्रिल या 4 महिन्यात रवी दर महिन्यातून 2 वेळा शाळेत गेला नाही। तो या प्रत्येक महिन्यात एक दिवस आजारी पडला होता तर एक दिवस कुटुंबासोबत फिरायला गेला होता। तर या 4 महिन्यात रवी एकूण किती दिवस शाळेत गेला नाही हे आपल्याला विचारलंय। आणि इथे आपल्याला विचारलंय की सर्व योग्य पर्याय निवडा। आता सर्व योग्य पर्याय म्हणजे एक सुद्धा बरोबर असू शकतो आणि एकापेक्षा जास्त सुद्धा बरोबर असू शकतात। तर आपण इथे सुरुवातीला अशा प्रकारे मांडणी करून घेऊया। इथे तुम्ही बघू शकता, यात आपण इथे लिहून घेतलंय की जे 4 महिने आहेत त्याच्यामध्ये जानेवारी ते एप्रिल म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या 4 महिन्यांमध्ये रवी जो आहे तो एक दिवस आजारी पडला होता। दर महिन्यातला एक दिवस आजारी आणि दर महिन्यातून एक दिवस तो कुटुंबासोबत फिरायला गेला होता। म्हणजेच जानेवारी महिन्यात तो 2 दिवस शाळेत गेला नव्हता। त्याचबरोबर फेब्रुवारी महिन्यात सुद्धा तो एक दिवस आजारी होता आणि एक दिवस फिरायला गेला होता। म्हणजे फेब्रुवारीत सुद्धा तो 2 दिवस शाळेत गेला नव्हता। मार्चमध्ये सुद्धा तसंच, मार्चमध्ये सुद्धा तो 2 दिवस शाळेत गेला नव्हता आणि एप्रिलमध्ये सुद्धा तो 2 दिवस शाळेत गेला नव्हता। आता आपल्याला प्रश्नात काय विचारलंय तर रवी एकूण किती दिवस शाळेत गेला नाही। तर आपण या सर्व 2 2 2 2 या 4 दोनांची बेरीज केली तर आपल्याला याचं उत्तर मिळेल। म्हणजेच यांना आपण इथे खाली लिहून घेऊया की 2 अधिक पुढचे 2 अधिक पुढचे 2 आणि अधिक त्या पुढचे 2। म्हणजेच हे जानेवारीतले 2 दिवस तो आजारी होता आणि फिरायला गेला होता, हे फेब्रुवारीतले, हे मार्चमधले आणि हे एप्रिलमधले। आता हे 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 याचं उत्तर आपल्याला किती मिळतं ते म्हणजे 8। 2 आणि 2 किती 4, 4 आणि 2 6 आणि 6 आणि 2 8। म्हणून आपण इथे लिहिलंय की 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2 बरोबर 8। तर आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे आणि आपण इथे बघूया की सर्व योग्य पर्यायांमध्ये कुठला पर्याय बरोबर आहे। तर आपण असे पर्याय बघूया की ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण बेरीज ही 8 एवढी मिळते। आपण पहिला पर्याय बघूया। पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला 2 अधिक 2 म्हणजे किती मिळतं 4, म्हणजे हा चुकला, पहिला पर्याय चुकलेला आहे। दुसरा बघूया 4 अधिक 4 अधिक 4 अधिक 4, अरे हे तर पूर्ण उलटं दिलं आहे, म्हणजे इथे 16 मिळालं। 4 2 8, 4 3 12, 4 चौक 16, म्हणजे हा सुद्धा चुकला। आता इथे पुढचा पर्याय काय दिलाय 4 अधिक 4, आता यांची मोजायची पद्धत वेगळी आहे पण उत्तर बरोबर आहे। म्हणजेच 4 अधिक 4 किती 8, म्हणून आपण इथे खूण केली की 4 अधिक 4 बरोबर 8, म्हणजेच हा पर्याय बरोबर आहे। त्यापुढे बघूया की 2 अधिक 2 अधिक 2 अधिक 2, हे तर एकदम परफेक्ट आहे, म्हणजे जसं आपण मोजलं तसंच त्यांनी या पर्यायात दिलंय, म्हणून आपण हा पर्याय सुद्धा बरोबर निवडलेला आहे आणि याची सुद्धा बेरीज आपल्याला 8 इतकी मिळते। आणि शेवटचा पर्याय आपण बघूया की 2 अधिक 4, 2 अधिक 4 किती होतात 6, म्हणजे हे काही योग्य उत्तर नाही। म्हणजेच आपण हा प्रश्न सोडवलेला आहे की रवी हा एकूण या 4 महिन्यामध्ये 8 दिवस शाळेत गेलेला नाही आणि त्याच्यासाठी हे 2 जे पर्याय आहेत हे योग्य उत्तर आहेत।